नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत वर्धा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला अनपेक्षित धक्क्यांना सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्यात पालकमंत्री, भाजप जिल्हाध्यक्ष आणि 4 आमदार अशी तगडी फळी असतानाही काही महत्त्वाच्या जागांवर झालेला पराभव स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. उमेदवारी देताना निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून केवळ मर्जीतील लोकांना संधी दिल्याने पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे चित्र दिसले. या विधानसभा क्षेत्रात माजी खासदार आणि विद्यमान आमदारांचे वर्चस्व असतानाही नगराध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवार पडल्याने भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याची चर्चा आहे. उमेदवार निवडीसाठी केलेले सर्व्हे आणि मुलाखती केवळ नावापुरत्याच होत्या का, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. निवडून येण्याची क्षमता नसलेल्यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे नुकसान झाले. अनेक वर्षापासून पक्षासाठी घाम गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या आणि सोयीच्या उमेदवारांना झुकते माप दिल्याने जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता दुखावला गेल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. या निकालातून धडा घेऊन जर नेत्यांनी आत्मचिंतन केले नाही तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला आहे. आता स्वीकृत सदस्य आणि उपाध्यक्ष निवडीत तरी जुन्या जाणत्यांना न्याय मिळतो की पुन्हा चेल्यांची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.